युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आमदार रवी राणा यांनी मौनी अमावस्येच्या पर्वावर प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यामध्ये शाही स्नान करण्यासाठी 5000 महिला व पुरुष राजापेठ चौक आज 27 जानेवारी सोमवार रोजी सकाळी 11:30 वाजता अमरावती येथून प्रयागराजला केले रवाना। युवा स्वाभिमान पार्टीचे मुख्य कार्यकर्ता सूरज मिश्रा व त्यांच्या संपूर्ण टीमचा अभिनव उपक्रम महाकुंभ मेळाव्यादरम्यान अयोध्या दर्शन, हनुमानगडी व इतर तीर्थक्षेत्राचे होणार दर्शन। हिंदू शेरनी माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा तसेच भाजपा व युवा स्वाभिमान पार्टीचे शेकडो कार्यकर्ते 7 व 8 तारखेला महाकुंभ मेळाव्यासाठी होणार रवाना। आजारी, वृद्ध, अपंग या सर्वांना 150 वर्षांनंतर आलेल्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यामध्ये संगमाच्या पाण्याचा लाभ मिळण्याकरिता अमरावती येथे संगमातील पाण्याचे 7 ते 8 टँकर आणून व ते पाणी लहान बॉटलमध्ये भरून घरोघरी घरपोच वाटणार आमदार रवी राणा। आमदार रवी राणा यांनी 5000 लोकांना नेणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरचा शाल व श्रीफळ देऊन केला सत्कार। अमरावती 150 वर्षांनंतर प्रयागराज येथील तीनही नद्यांचा संगम म्हणून महाकुंभ मेळाव्याचे आयोजन प्रयागराज येथे करण्यात आले आहे। त्यामुळे हा महाकुंभ मेळाव्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे। आतापर्यंत कोट्यावधी जनतेने या संगमात स्नान करून महाकुंभ मेळाव्याचा लाभ घेतला। युवा स्वाभिमान पार्टी ही नेहमीच जनतेचे हित पाहून व तिचा जास्तीत जास्त फायदा कसा व्हावा या उद्देशाने नेहमी कार्य करत असते। त्यामुळे यावेळेसही मौनी अमावस्येच्या पर्वावर शाही स्नानाला अतिशय महत्त्व असते। त्यामुळे आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती शहरातील व परिसरातील 5000 लोकांना महाकुंभ मेळाव्यामध्ये शाही स्नान करण्यासाठी राजापेठ चौकामधून रवाना करण्यात आले। विशेष म्हणजे याकरता युवा स्वाभिमान पार्टीचे मुख्य कार्यकर्ता सूरज मिश्रा व त्यांच्या संपूर्ण टीमने जाणाऱ्या भक्तांसाठी अमरावती पासून ते प्रयागराज पर्यंत चांगली व्यवस्था केल्याचे दिसून येत आहे। मोठ्या संख्येने भक्त जात आहे, काय सांगा तुम्ही? बिलकुल, युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात युवा स्वाभिमान पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, त्यामध्ये सूरज मिश्रा आणि यांची पूर्ण टीम आमच्या पक्षाच्या वतीने जवळपास 5000 लोकांना प्रयागराजमध्ये कुंभस्नान करण्यासाठी बसेसच्या माध्यमातून नेत आहे। आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे। आज जवळपास 10 ते 15 बसेस आजसुद्धा जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोज 2-3 दिवस आड अशा बसेस जातील। कुंभस्नान, राम मंदिराचे, राम भगवंताचे दर्शन, हनुमानगडीचे दर्शन आणि त्या ठिकाणून जवळपास 5 ते 7 टँकर आपण कुंभस्नान प्रयागराजवरून कुंभ मधून आणणार आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 5 टँकर तीर्थ आणून या ठिकाणी बॉटलच्या रूपामध्ये जे लोक थंडीमध्ये तिथे जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकत नाही, काही जनतेला जायची इच्छा असते पण आर्थिकमुळे ते जाऊ शकत नाही, काही बिमारीमुळे जाऊ शकत नाही, अशा लोकांना घरपोच युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामधून तीर्थपूर्ण बॉटलमध्ये कुंभचं ते आपण या ठिकाणी येणाऱ्या 5-6 दिवसानंतर वाटप सुरू करणार आहे, जेणेकरून 150 वर्षानंतर आलेला हा कुंभ मेळावा, कुंभस्नान प्रयागराजमधलं प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे। म्हणून बॉटलच्या रूपामध्ये कुंभच्या मेळाव्याचं पाणी या ठिकाणी आपण आणणार आहे। 5 ते 6 टँकर आणि पूर्ण जनतेपर्यंत त्या बॉटलच्या रूपामध्ये त्याचा लाभ देणार आहे। त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेने त्यांची एक थेंब त्यांच्या डोक्यावर पडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे। भाऊ, तुम्ही माजी खासदार नवनीत राणा आणि मी हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत 7 ते 8 तारखेला आम्ही भाजपचे अनेक कार्यकर्ते राहील, युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक कार्यकर्ते राहील, बाकी सामाजिक कार्यकर्ते राहील, या सगळ्यांसोबत 7 ते 8 तारखेला कुंभमध्ये नवनीत राणा आणि मी जाणार आहे।